गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि अजून तर खरं पारोसाच आहे, कारण आता चाललो आहे पोहायला. कारण यात्रेनिमित्त गावाला आलो होतो, तुम्हाला माहिती आहे. आणि रोज मी तर विचारतो आहे की पोहायला कुठं आहे का, पोहायला कुठं आहे का. पण फायनली काल एकांसोबत ओळख झाली, ते फौजी आहेत. ते म्हटलं आम्ही रोज जात असतो पोहायला एका ठिकाणी, चला. म्हणून बघा आज सकाळी सकाळी उठून चाललो आहे. कारण उन्हाळ्यात इकडे पाणी नसतं, माहिती आहे मराठवाड्यात, पण आता आहे, सापडलं आहे. बघूया काय धमाल मजा होते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चलो गाईज, निघालेलो आहे आम्ही पोहायला. आहे बघा, मी आणि हा भाऊ आम्ही निघालो आहे पोहायला. पहिले खरं यांनी खूप मजा केली असेल इथं, कारण गावाला असताना. आता आम्ही बघा पोहोचलो एका ठिकाणी. आता जाऊ, इथं गाडी लावू आणि इकडं आतमध्ये विहीर आहे. गाडी येईल काय? चालते, चला. पहिले तुम्ही पोहायचे का इथं कुठं विहिरीला? गावाला नाही तर ना. हो, पहिली मजा होती गावाला, पहिली सगळी तुम्ही राहिलेले, त्याच्यामुळं. चला पोहोचलोय आम्ही आता विहिरीवरती. बघा आम्ही 3 जण आहेत. आणि आता इथं बघा सूर्य कसा आहे, व्ह्यू सकाळ सकाळ मॉर्निंग. हे बघा आता विहीर पाशी आलोय. बघूयात पाणी किती आहे काय पोहायला. डेंजर गाव आहे आपलं. हा लय पाणी आहे राव. बघा पाणी आहे, चांगलं पाणी आहे, फुल भरली विहीर. मग पाहुण्यासारखं पाणी एकदम निवाळ. चला चला आता कपडे बिपडे काढून मस्त पैकी पोहायला चालू करू. एन्जॉय. बघा जायला इकडून वाटे, आता इथून एक 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 जाऊ. चला. तुम्ही इथून थोडी मारता काय त्याला? डेंजर माणूस आहे ना. चष्मा इथं इथं. चला आता एक एक हे तर येईन. तू फार कटाळूनच उडी मारली डायरेक्ट. आपला हळूहळू खाली जाऊन एकदा या अंग बिजूसवरला टेन्शन असते. नाही नाही, अंग असं भिजवायला गेलं ना, अंगच नाही करू शकणार, डायरेक्ट उडी मारायची. बघ आता काय, डायरेक्ट वरतून उडी मारली बा. हा बघा, बापरे, डेंजर बाबा. आता आपल्याला जमन का माहित नाही, बघू आता कसं होतंय काय. चला. मी आलो खरं, यांनी बघा पोहायला पण चालू केले. मला पहिलीच उडी मारायला जरा भीती वाटली, नंतर काय नाही, लय कशा पण उड्या मारतात. बघा आता हे परत वरती चालल्यात. हो हा, डेंजर बाबा. चांगलं चालू आहे पोहायला काय. चला आता मी पण उडी मारतो जरा. पोहायला आलो आम्ही, म्हणलं तुम्ही फोन स्विच ऑफ होता. कशी उडी मारता येईल आपल्याला. चला झालं पोहून, आता निघालो घराकडं. अर्धा पाऊण तास पोहलो मस्तपैकी. चला आता बाकीची कामं दिवसभर
ओके. आणि आता इथं बघा झाडून वगैरे घेतात आहे. तर हे झाडून का घेतात आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे. आणि काल पण म्हणजे जेव्हा संदल निघाली ना त्यावेळेस पण बलिदान मास इथं त्यांना अभिवादन करत असतात. मग ते संदल इकडे बघा इथं चालू असते. संदल आमच्या इथली इथं हे समोर जे ग्राउंड आहे ना इथं आणि इकडे त्यांना अभिवादन देण्याचं काम चालू असतं. पण जेव्हा इकडं अभिवादन देण्याचं काम चालू असताना तेव्हा संदल थांबवली जाते. हे असं आमच्या गावचं काय म्हणतो ना एक सुंदरपण आहे. तेच आज यात्रा संपलेली आहे आणि आज इथं अभिवादन देण्यासाठी सगळे येत आहेत. आणि बघा आता तयारी चालू झाली आहे. सगळे बघा इथं झाडून वगैरे काढतात आहे आणि त्याचीच तयारी चालू झाली. आपण आता जाऊयात तिथं. तयारी चालू आहे. सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने सगळे कामं करतात आहे. बघा झाडून घेण्यापासून ते सगळं मूर्ती सगळं ठेवणे सजवणे सगळं करणे अशी कामं चालू आहे. बघा इथं मारुतीचं मंदिर आहे. चालू झाली सगळी तयारी झालेली आहे आणि आता इथं अभिवादन द्यायला चालू झालेलं आहे. हे बघा चालू झालं. शिवशार्दुलांची अंत्येष्टी निश्चित करे रणिपाकतेची मारून शत्रू सगळे समरात ठार दुर्दांत हिंदू कुळ हे जग जिंकणार शस्त्रास्त्रान अमुच्या हरिशोनिताची शमनार प्राश्री कुळी घन अंधकार नकुलास सर्पण गजे कधी दंश न्याला संदेह स्पर्शू न शके शिवपाईकाला आठवावे जीवित तृणवत मानावे जलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड चला चला तर दर्शन वगैरे घेतात बघा पाया पडून त्यांना मानवंदना देतात. संभाजी महाराज बलिदान मास संपूर्ण महाराष्ट्रात पाळलं जातं आहे. तर ते आपण हे आपल्या अंतरवलीमध्ये पाळतो. असं प्रत्येक गावामध्ये पाळतात. छत्रपती संभाजीमध्ये 40 दिवसाचा हा बलिदान मास आहे. संभाजी महाराजांचं बलिदान जे घेतलं ते एक पूर्ण 40 दिवस त्यांचा छळ करून कधी कान काप कधी हाताचे बोटे काप असे करून म्हणजे 40 दिवस त्यांचा छळ केला आहे. तर ते एक यादास्त म्हणून आपण एक 40 दिवसाचा बलिदान मास पाळतो. तर ह्या बलिदान मासामध्ये आपल्या गावातील जे हे मुलं आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येकाने काही ना काही पाळलेलं आहे. असं प्रत्येक गावातसुद्धा पाळावं. तर आपलं असे बरेच आपले मुलं आहेत त्यांनी कसं पाळलं आहे. कुणी चप्पल घालत नाही कुणी केस काढत असे सगळे आपले मुलं आहेत ते सांगते. हे आपला एक दुर्गेश म्हणून आहे आपला मावळा आहे. त्यांनी सुद्धा एक हे बलिदान मासामुळं आपल्या छळ कसं आपण आपल्या घरी एक आपल्या घरचा जर माणूस गेला तर कसं आपण घरी पाळतो एक महिनाभर आपण किंवा एक वर्षासाठी पाळतो तसं त्यांनी स्वतः पाळले. तर आपला हा दुर्गेश एक आपला संभाजी महाराजांचं बलिदान मास आपला जसं मुघलांनी त्यांचा छळ केला अगदी 40 दिवस तर त्यांना गुलाम एकदम नखे काढ बोटे काढ हाताचे सगळं साल्टं काढलं. मग ते आपण कुठंतरी आपल्याला त्याची भावना व्हावी कुठंतरी जाणीव व्हावी. त्यामुळं मी मुंडन आणि आपलं ही पाळली. अगदी उन्हात गेल्यावर कसा त्रास होतो की लगेच त्यांची जाणीव होती संभाजी महाराजांची की त्यांना किती छळ झाला असेल इतक्या कडक उन्हात. हे कुठंतरी त्यांची जाणीव व्हावं म्हणून काहीतरी आपण त्यांचा ध्यास धरला. आपण कसं घरातलं गेलं कोणतरी मुंडन करतो सगळी करतो. कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी मुंडन केलेलं बघितलं तरी कोणी विचारतं काय केलं आहे. मग ते सांगण्यास जास्त उत्साह निर्माण होतो की मी संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळलेलं आहे. ते आपल्या राज्याविषयी आणि त्यांना
माहिती बी देता येते. जसं आम्ही संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला आहे आणि संध्याकाळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो, तसं आणि लोकांनी त्यात सहभाग व्हावा गावातल्या आपल्या मराठ्यांच्या, आणि जास्तीत जास्त हिंदू धर्माचा इतिहास आठवावा. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास यामध्ये मी मुंडन केलं आहे. बरीच अशी लोक म्हणली काय ह्याने टकलं केलं आहे, काय असं गावात हिंडतोय, पण ते आपल्या घरातला माणूस गेल्यावर कसं करतात तसंच आपण संभाजी महाराजांसाठी केलं आहे. कुणी नावं ठेवलं तरी आपण करणार आणि आपण अजून बऱ्याच मावळ्यांना किंवा गावातील मुलांना सांगणार, या पोरांना बसा बलिदान मास घेऊ. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास पुष्प 25वे अर्पण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 5 वर्ष झालं बलिदान मास पाळतो. शेवटच्या दिवशी तुळापूर येथे जाऊन समाधीचं दर्शन घेऊन तेथून पायी ज्योत आणतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त मी 1 महिनाभर चप्पल पाळली आणि इथं बलिदान मासला येत असतं. संभाजी महाराज बलिदान मास पुष्प आज 25वे घेतलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आणि त्यांची जाणीव, त्यांचा छळ कसा केला ही समजण्यासाठी बलिदान मास आपण घेत असतो दरवर्षीप्रमाणे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी ठिकाणी वडबुद्रुक येथे जाऊन शेवटच्या दिवशी आपण तिथनं धक्ती ज्वाला घेऊन येत असतो आणि शेवटच्या दिवशी मुकपद यात्रा आपण शांत पद्धतीने करीत असतो. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं हे आपल्याला जाणीव होण्यासाठी आपण 30 ते 40 दिवस त्यांचा छळ झाला ह्यासाठी आपण काय ना काय घरातला माणूस गेल्यासारखं पाळीत असतो. तर मी आज गोड खायचं सोडून दिलेलं आहे, 40 दिवस चहा पाळलेला आहे. असं हे आमच्या गावचं बलिदान मासनिमित्त मानवंदन असते. आणि आता इथं बघा मारुतीच्या मंदिरात संभाजी महाराजांचं जे मूर्ती पूजलेली असते ती इथंच ठेवलेली असते आणि इथं मारुतीचं मंदिर मूर्ती आहे. आणि असं काही बलिदान मास आमच्या गावचा असतो. प्रत्येकजण जसं काय आपल्या घरातलंच कोणीतरी गेलं आहे असं पाळत असतं. आता आपण पाहिलं की कोणी केस कापलेत, कोणी चप्पल घालत नाही आहे, कोणी म्हणजे ते नाही का आपण एखाद्याचं वर्ष श्राद्ध केल्यानंतर ब्राह्मण सांगतो की तुम्ही काय पाळणार. काही जणांनी चहा पाळला आहे, म्हणजे ते खात नाही वर्षभर, ते महिनाभर ते खात नाही, असं हे पाळत असतात. जणू की आपल्या घरातला व्यक्तीच गेला आहे असं हे तरुण आज पाळतात आहे. पण कुठेतरी संख्या कमी आहे, हळूहळू संख्या वाढायला पाहिजे अशी एक विनंती आहे. बघूया आता हळूहळू काय होतं आहे. आता काहींना नाही जमत पाळायला, काही जण पाळतात, काही जण टाळाटाळ करतात, पण जसं शक्य होईल तसं पाळायला पाहिजे असं मला वाटतं. आता बघा सगळं झालं आहे, सगळे लोक इथं बाहेर बसलेली आहेत. झालं असा हा बलिदान मासानिमित्तचा महिनाभर असतो. पण आता यावेळेस मी गावाला होतो म्हणून मग मला ते पाहायला अनुभवायला मिळालं, त्यामुळे ते मी तुम्हाला दाखवलं. बघा असा काही बलिदान मासा असतो. चला.